हालेलुया 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 हालेलुया. यशाया 59:14-16. यशाया 59:14. न्यायाला मागे पकडले आहे, धार्मिकतेला उभी राहिली आहे, कारण चव्हाट्यावर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. वचन 15. सत्याचा अगदी अभाव झाला आहे, दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने पाहिले व न्याय नाही, म्हणून त्याची तयारी झाली. वचन 16. कोणी स्पर्धा पुरुष नाही, ते त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही, म्हणून तो विस्मित झाला. तेव्हा त्याच्याच भावाने त्याला सहाय्य केले, त्याच्या न्यायत्वाने त्याला आधार दिला. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते पहा, न्यायाला मागे ढकलले, धार्मिकताला उभी राहिली आहे, कारण चव्हाट्यावर सत्य अडखळून पडले, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. सत्याचा अगदी अभाव झाला आहे, दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने पाहिले व न्याय नाही, म्हणून त्याची इतराची झाली. कोणीच करता पुरुष नाही, हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही, म्हणून तो विस्मित झाला. तेव्हा त्याच्याच भाऊने त्याला सहाय्य केले, त्याच्याच न्यायत्वाने त्याला आधार दिला. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते की मात्र परमेश्वर पित्याने पाहिलं की अधर्म आणि पाप वाढत चाललेले, मात्र धार्मिकता लांब उभी आहे, न्यायाला स्थान मिळत नाही. सर्व ठिकाणी अधर्म आणि दुष्कर्म वाजलेला आहे, वाईट गोष्टी मात्र चालू आहेत. आणि जेव्हा परमेश्वराने पाहिलं तेव्हा परमेश्वराला फार वाईट वाटलं. अशा लोकांसाठी कोणी मध्यस्थ नव्हता, कोणी प्रार्थना करणारा नव्हता, कोणी देवाजवळ त्यांची विनंती देणारा नव्हता. म्हणून देवपिता विस्मित झाला. देवपिता दुःखी आणि अस्वस्थ झाला की कोणी आहे का जो या लोकांसाठी प्रार्थना करेल, कोणी आहे का जो या लोकांसाठी मध्यस्थी करेल, कोणी आहे का जो यांची विनवणी माझ्यापर्यंत पोहोचवेल. परंतु परमेश्वराला मात्र कोणीच आढळला नाही, कोणी कर्ता पुरुष नव्हता, कोणी मध्यस्थ नव्हता. म्हणून देवपिता विस्मित झाला, देवपिता अस्वस्थ आणि दुःखी झाला. तेव्हा देवपित्याच्याच भाऊने देवपित्याला सहाय्य केले व त्याला आधार दिला. पहा, परमेश्वर एक शोधत आहे. परमेश्वर या पापी दुनियेमध्ये, या वाईट दुनियेमध्ये, जिकडे भ्रष्टाचार, पाप, वाईट, दुष्कर्म आणि चुकीच्या गोष्टी चालू आहेत, वचन सांगते धार्मिकता लांब उभी आहे, न्यायाला स्थान मिळत नाही, तर अन्याय आहे, दुष्कर्म आहे. परमेश्वर शोधत आहे का या लोकांमध्ये कोणी मध्यस्थ आहे का, कोणी या लोकांसाठी प्रार्थना करणारा मनुष्य आहे का, कोणीतरी या लोकांचे गहाणे माझ्यापर्यंत पोहोचवेल. म्हणून देव आज शोधत आहे, पण देवाला मात्र कोणी आठवत नाही, देवपित्याला मात्र कोणी सापडत नाही, कोणी मिळत नाही. म्हणून देवपिता दुःखी होते, देवपिता अस्वस्थ होते. यावर आपल्याला हे कळते की देव अशा व्यक्तीचा शोध करत आहे जो अनेकांसाठी प्रार्थना करेल, जो अनेकांसाठी मध्यस्थी करेल, जो अनेकांची गहाणी परमेश्वरापर्यंत पोहोचवेल, जो अनेकांना क्षमा मिळावी म्हणून प्रायश्चित करेल. अशा मनुष्याला परमेश्वर शोधत आहे. देव पाहते कोणीतरी मला असं मनुष्य आढळावा. बघा, बायबलमध्ये वारंवार या गोष्टी आपल्याला आढळतात. यशाया 63 त्याही ठिकाणी आपण 5 ते 6 वचनात पाहतो, मी पाहिले तो कोणी सहाय्य करता नव्हता, कोणाची अनुकूलता नव्हती, म्हणून मी विस्मित झालो. तेव्हा माझ्याच भाऊने मला सहाय्य केले व मला माझ्या संतापाने मला आधार दिला. मी आपल्या क्रोधाने राष्ट्रास तुडविले, मी त्यास आपल्या संतापाच्या मधाने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहविले. प्रभू म्हणतो, मी शोधिले, कोणीतरी आहे का सहाय्य, कोणीतरी आहे का जो या लोकांसाठी विनंती करेल, पण कोणीच आढळलं नाही. म्हणून मी या राष्ट्राचा नाश केला, म्हणून मी या लोकांना बेहोश करून टाकले, नष्ट करून टाकले, कारण त्यांच्यासाठी कोणी मला मध्यस्थ आढळला नाही. म्हणून पुढे वचन
अन्याय व जुलूम करतात. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातल्या कोणी तट बांधेल, कोणी मस्तमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. प्रभू म्हणते देशात दुष्कर्म, पाप, बलात्कार, वाईट गोष्टी चालू आहेत, म्हणून मी देशाचा नाश करायला उभा राहिलो. मला वाटलं होतं कोणीतरी येईल जो माझ्या समोर उभा राहील, जो या देशासाठी विनवणी करेल, जो या देशासाठी मध्यस्थी करेल, पण कोणीच आला नाही. आणि मग मी या देशाचा नाश करून टाकला. आज ते पिता शोधत आहे एक मध्यस्थ. परमेश्वर पिता अशा व्यक्तीला शोधत आहे जो अनेकांसाठी मध्यस्थी करेल, अनेकांसाठी प्रार्थना करेल, अनेकांची गहाणी देवापर्यंत पोचवेल. अनेक पापात वाईटात लोक आहेत, दुष्कर्मात आहेत, त्यांच्यात बदल घडवण्यासाठी प्रायश्चित करेल असा कोणीतरी मनुष्य आढळावा म्हणून देव शोधत आहे. देवाला असा मनुष्य हवाय, देवाला असा व्यक्ती हवाय जो अनेकांसाठी मध्यस्थी करेल, जो अनेकांसाठी प्रार्थना करेल, ज्याद्वारे अनेकांचा उद्धार होईल, ज्याद्वारे अनेकांचं तारण होईल. आणि जेव्हा देवाला असा व्यक्ती सापडतो तेव्हा अनेक पापी लोकांना क्षमा मिळते, अनेक लोकांची विनंती देवापर्यंत पोचली जाते, अनेक लोकांना सहाय्य लागते, अनेकांचा नाश होण्यापासून ते वाचविण्यात येतात. का? कारण देवाला एक मध्यस्थ आढळला असतो, देवाला एक मध्यस्थ सापडलेला असतो, ज्या व्यक्तीच्या द्वारे देव अनेकांचे प्राण वाचवितो. आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळू. आता आपण हा एक पाठ पाहिला ज्याद्वारे आपल्याला ह्या गोष्टी कळल्या. देव एक शोधत आहे एक मध्यस्थ जो अनेकांसाठी प्रार्थना करेल, जो देशासाठी मध्यस्थी करेल, ज्याच्याद्वारे अनेकांचे प्राण वाचले जातील. अशा माणसाला प्रभू शोधत. हा एक पाठ आपण पाहिला. आता या माणसाची देवाला काय गरज आहे हे आपण पाहू. हालेलुया, हालेलुया. का देवाला या व्यक्तीची गरज आहे? असा मध्यस्थ का देवाला हवाय? असा प्रार्थना करणारा मनुष्य का देवाला हवाय? कारण त्या व्यक्तीच्या प्रायश्चित्ताने, प्रार्थनेने अनेकांचे प्राण वाचतात, अनेकांचं जीवन वाचलं जाते. जसं की बघा आपण एक गोष्ट पाहू. योग या पुस्तकामध्ये 33 अध्याय 14 ते 22 वचना. त्याच्यामध्ये आपण पाहतो की तिकडे एका मनुष्याविषयी लिहिलेले आहे. आपल्या पापामुळे, आपल्या धर्मामुळे मात्र तो अशा स्थितीमध्ये आहे, तो क्लेश भोगते, तो विषाणाला खिळलेला आहे, तो पणगावर झोपलेला आहे, अथरुण खिळलेला आहे, अथरुणाला खिळलेला आहे. तो आता बरा होऊ शकत नाही, त्याला आरोग्य लाभू शकत नाही, जेवणाची चव त्याची गेलेली आहे, तो मात्र मरण घटकेत तो पोचलेला आहे. आता मृत्यू त्याच्या जवळ येऊन पोचलेला आहे, तो आता मरेल अशी स्थिती त्याची झालेली आहे. मात्र अनेक उपाय करून त्याला गुण आलेला नाही, त्याला आरोग्य लाभलेलं नाही, अनेक प्रयत्न करून तो बरा झालेला नाही. आता तो जेवणालाही कंटाळलेला आहे, जेवणही त्याला नकोसं झालेलं आहे. आता तो शेवटच्या घटकेस आहे, आता तो मरणार आहे अशा स्थितीत येऊन पोचलेला आहे. आता तो गर्दीत जाणार आहे, आता तो अधोलोकात जाणार आहे अशी स्थिती आलेली आहे. अचानक बायबल सांगते त्याच्यामध्ये 23 ते 26 वचना. अचानक मात्र अशी स्थिती येऊन पोचली असताना आता तो मरेल, आता तो वाचणार नाही. सर्व मात्र त्याचा जीव कंटाळलेला आहे, अन्नही नको झालेले आहे, देहही गलून पडत आहे. मात्र हाडही पूर्वीसारखी दिसत नाही, ती बाहेर आलेली आहे. आता त्याच्या जीवनाचा अंत, शेवटचा श्वास आलेला आहे. इतक्या बायबल सांगते 23 वचना. मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारात एक असा कोणी मध्यस्थ देवदूत आढळला तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, त्याचा बचाव कर, त्याला गर्दीत पडू देऊ नको, मला खंड मिळाला आहे. मग त्याचे शरीर बालकापेक्षा टवटवीत होते, त्याच्या तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात. तो देवाची प्रार्थना करीतो आणि तो त्याच्यावर प्रसन्न होतो. तो आनंदात नाही त्याचे दर्शन घेतो, देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करीतो. पुढे जर आपण पाहिलं की तो आनंद करतो, उल्हास करतो, गाणे गातो, स्तुती करतो. आता बघा मनुष्याची स्थिती काय होती. तो कशा प्रकारे क्लेश आणि वेदना भोगत होता. तो पूर्ण मरण घटकेस येऊन ठेपलेला होता, जेवणालाही तो कंटाळलेला होता, त्याचा देहही गळत होता, त्याची हाडही बाहेर आली होती. अशाच वेळी त्याला एक मध्यस्थ सापडतो
आणि देव त्या मध्यस्थाला म्हणतो की मात्र बचाव कर त्याचा. बघा काय सांगते वचन त्याच्यामध्ये. वचन सांगते की मात्र तेव्हा एक सन्मार्ग त्याला शिकवणारा मार्गदर्शन करणारा हजारात एक मध्यस्थ देवदूत त्याला सापडतो. हा मध्यस्थ दिव्यदूत काय कोण आहे माहिती? परमेश्वराचा सेवक, ज्याला दिव्यदूत हा शब्द वापरलाय. आणि बायबल सांगते तो देव त्याच्यावर प्रसन्न बनेल, त्याचा बचाव कर. कोणाला सांगतो देव? देव पिता त्या मध्यस्थ करणाऱ्या त्या दिव्यदूताला की जा या माणसाचा बचाव कर, त्याला गर्दीत पडू देऊ नको, त्याला धोका जाऊ देऊ नकोस. मला खंड मिळालेले आहे, मला मोबदला मिळालेला आहे. आणि हा मध्यस्थ त्या पापी माणसासाठी मध्यस्थी करीतो. तो देव आणि त्या मानवाच्या मध्ये उभा राहतो आणि मग देवाला त्याचा खंड मिळतो. मग त्याला क्षमा होते, मग तो मरण घटकेतून बाहेर येतो, तो वाचवण्यात येतो, तो लोकांपासून वाचवण्यात येतो. मग तो आनंद करतो, मग तो उल्हास करतो, तो गाणे गातो. कारण काय आहे? एक मध्यस्थ. हालेलुया, हालेलुया. जेव्हा देवाला मध्यस्थ आढळतो, देव खुश होतो. देव म्हणतो हा याच्यासाठी तू विनवणी कर, मी प्रार्थना ऐकलेली आहे. या मध्यस्थाची विनवणी देव ऐकतो आणि ज्याचा जीव आता धोका जाणार होता देव त्याला वाचवतो. देव का शोधतो मध्यस्थाला? कारण त्याच्याद्वारे अनेक लोक वाचू शकतात, त्याच्याद्वारे अनेक लोकांचे परिवर्तन होऊ शकते, अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडू शकतो. म्हणून देव एक मध्यस्थ शोधत आहे. म्हणून देवाला अशा माणसांची गरज आहे जे मात्र मंडळी चालू शकतील, जे अनेकांचा उद्धार करू शकतील, जे परमेश्वराची सेवा प्रामाणिकपणे करू शकतील, जे अनेकांना परमेश्वराची ओळख करून देऊ शकतील. अशा माणसांना देव शोधत आहे. अशी लोक देवाला हवी आहेत, असे मध्यस्थ देवाला हवे आहेत ज्यांच्याद्वारे अनेकांचे प्राण वाचविण्यात येतील. म्हणून देव शोधतो. आता हा मध्यस्थ मध्ये पडला ज्याच्याद्वारे त्या माणसाचे प्राण वाचविण्यात आले, अधोलोकापासून तो आपला जीव वाचू शकला. तर या मध्यस्थाच्या द्वारे देवाला खंड मिळाला, मोबदला मिळाला आणि त्याची विनवणी ऐकून देवाने त्या माणसाचा बचाव केला. म्हणून एक मध्यस्थ असणं फार गरजेचं आहे. तर आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळू की हा मध्यस्थ नक्की कोण आहे? कोण असा हा व्यक्ती आहे ज्याच्याद्वारे अनेकांचे प्राण वाचतील किंवा अनेकांचे जीवन सुरक्षित राहील? तर मात्र हा मध्यस्थ म्हणजे परमेश्वर ज्या व्यक्तीला निवडत आहे तो मंडळीचा एक मेंढपाळ, एक संदेष्टा, ज्याच्यावर एक मंडळी उभारलेली असते, ज्याच्यावर अनेक लोकांचे प्राण उभारलेले असतात, ज्याद्वारे मंडळी आपल्या विनवण्या, आपले हेतू, आपल्या इच्छा आणि आपल्या गरजा मेंढपाळाकडे घेऊन येते. आणि मेंढपाळाच्या द्वारे परमेश्वर मंडळीला उत्तर देतो, मंडळीच्या जीवनात कार्य करतो, त्यांच्या पापांची पण त्यांना क्षमा करतो, त्यांच्या आजारी बरे करतो आणि त्यांची बंधने तोडून टाकितो. म्हणून प्रभू प्रत्येक मंडळीमध्ये एक मेंढपाळाला मध्ये उभे करतो, कारण अशासाठी की त्या मेंढपाळाच्या द्वारे मंडळीचा बचाव व्हावा. म्हणून प्रभू शोधतो एक मेंढपाळाला, एक मध्यस्थाला जो मंडळीसाठी मध्यस्थी करेल. बघा अनेक लोकांचं मत असं आहे की आम्हाला मेंढपाळाची, पास्टरांची गरज मिळत नाही, ब्रदरांची गरज मिळत नाही, आमची प्रार्थना डायरेक्ट येशूकडे पोहोचते, आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही डायरेक्ट प्रभूकडे प्रार्थना करतो आणि प्रभू डायरेक्ट आम्हाला उत्तर देतो. तर ही चुकीची कल्पना आहे. हा अनेक वेळा प्रभू आपली प्रार्थना ऐकतो आणि उत्तरही देतो, परंतु ज्या ठिकाणी मंडळीचं घडण झालेलं आहे त्या मंडळीला एक मेंढपाळाची गरज असते. कारण परमेश्वर जो अनुग्रह, जो अभिषेक, जो आशीर्वाद मंडळीला देतो तो मेंढपाळाच्या द्वारे देतो. लक्षात ठेवा, प्रार्थना ऐकणारा, अनुग्रह देणारा परमेश्वरच आहे, मनुष्य नाही, देवच आहे. सर्व अद्भुत कार्य चिन्ह घडवणारा परमेश्वरच आहे. पृथ्वीवर आपल्याला पाठवणारा, पृथ्वीतून पुन्हा स्वर्गात नेणारा परमेश्वर पिता प्रभू येशूच आहे, यात कोणतीच शंका नाही. परंतु परमेश्वर पिता हे सर्व कार्य आपल्या एका मध्यस्थ, एका मेंढपाळाच्या द्वारे करत आहे. म्हणूनच बघा देव काय एक मध्यस्थ माणसाला इतकं शोधतो, देवाला काय
देवाला कार्य करायचं, देव कसंही करणार, कुठून पण करणार. देव काही करू शकतो. ज्याने शब्द बोलल्यावर सारी सृष्टी निर्माण झाली. ज्याने शब्द बोलल्यावर आकाश पृथ्वी निर्माण झाले, सूर्य चंद्र तारे निर्माण झाले. ज्याने शब्द बोलल्यावर प्राणी पक्षी जीव जंतू तयार झाले. तो शब्दाद्वारे काय इतर गोष्टी करू शकत नाही का? सर्व करू शकतो. तरी देवपिता एक मध्यस्थाला शोधत आहे. तरी देवपिता अशा लोकांना शोधतो ज्याद्वारे अनेकांची मजबूती बनू शकेल, अनेक लोकांची विनवणी परमेश्वरापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून देवपिता शोधतो. याचा संपूर्ण आणि पूर्ण स्पष्ट अर्थ समजण्यासाठी आपण प्रेषणांच्या कृत्य 10 अध्यायामध्ये जाऊ. बघा त्याचं स्पष्टीकरण काय आहे. आपण वास्तू पण आपल्याला समज, कदाचित इतक्या गोष्टी आपल्याला समजल्या नसतील. आता आपण पाहू की परमेश्वर तिकडे आपल्याला काय शिकवतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 10 अध्यायामध्ये तिथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य आहे. हा मनुष्य मात्र एक शताधिपती आहे आणि मात्र हा एक अधिकारी मनुष्य आहे. एक श्रीमंतही मनुष्य आहे आणि एक अधिकारी सुद्धा आहे. तो प्रभूचं भय बाळगते, प्रार्थना करणारा आणि दानधर्म करणारा मनुष्य. बघा समजून घ्या, इकडे आपल्याला काही गोष्टी समजायच्या. तर हा कर्नेल्य देवाचं भय बाळगणारा, आपल्या कुटुंबापासून कुटुंब मिळून देवाचं भय बाळगायचा, प्रार्थना करायचा, दानधर्म करायचा. तेव्हा बघा त्या 10 अध्यायामध्ये पाहू. तेव्हा वचन काय सांगते, 3 वचनात. तेव्हा परमेश्वर पित्याचा दूत वचन सांगते की मात्र जेव्हा तू प्रार्थना करत होता 3 ते 4, तेव्हा परमेश्वर पित्याचा दूत त्याच्याकडे येते, दिव्य दूत. आणि परमेश्वर पित्याच्या दूताने त्याला काय म्हटलं, देवाच्या दूताने म्हटलं की मात्र कर्नेलला भयभीत होऊ नको, कारण तुझी प्रार्थना आणि तुझे दानधर्म देव पित्यापुढे स्वीकारण्यात आलेले आहे. वचन सांगते, देवदूत म्हणत आहे तुझे प्रार्थना, तुझे दानधर्म परमेश्वरापुढे स्वीकारण्यात आलेले. तर बघा 5 वचनात पाहू. तर आता यापुस माणसे पाटील आणि सिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण, त्याला पेत्रही म्हणतात. बघा ही महत्वाची गोष्ट आहे. देवदूत काय म्हणतो या कर्नेल्य नावाच्या माणसाला, तुझ्या प्रार्थना, तुझे दानधर्म स्वीकारण्यात आलेले. तर तू काय कर, यापुस त्या ठिकाणी माणसे पाठव आणि पेत्राला बोलावून आण. तो तुला हा मार्ग आणखी स्पष्ट सांगेल. या कर्नेलची प्रार्थना कुठे पोचली होती? स्वर्गात पोचली होती. त्याचे दानधर्म कुठे पोचले होते? स्वर्गात पोचले होते. त्याला उत्तर देण्यासाठी देवाने कोणाला पाठवले होते? देवदूताला पाठवले होते. मग देवाने का त्याला पेत्राकडे जायला सांगितलं, पेत्राला बोलवायला सांगितलं? डायरेक्ट प्रार्थना पोचली होती की नाही? पोचली होती ना. देवाचा दूत पण डायरेक्ट आला होता की नाही त्याच्याकडे? मग पेत्राकडे का, पेत्राला का बोलवायला सांगितलं? हालेलुया, हालेलुया. का प्रभूचं दूत म्हणत आहे की पेत्राला बोलावून आण? आता बाकी काही सांगायचं होतं तर देवदूत सांगू शकला असता कर्नेलला की बघ देवाचा असा असा संदेश आहे, तू आहे की तुला करायचंय. पेत्राला कशाला बोलवायची गरज होती? पेत्राने थोडी त्याची घडण केली होती? नाही, त्याच्या अगोदरच प्रार्थना पोचला होता, त्याचा दानधर्म पण अगोदर स्वर्गात पोचला होता. मग पेत्राला बोलवण्याची काय गरज होती या ठिकाणी? समजून घ्या बायबल काय सांगते. हालेलुया, हालेलुया. तरी देवदूत म्हणत आहे पेत्राला बोलव, पेत्राला बोलवणे पाठव. आणि मात्र देवदूत निघून जाते. पुढचं काम देवाचा सेवक करणार म्हणून देवदूत म्हणत आहे. देवाच्या सेवकाशिवाय होऊ शकत नाही. बायबल जर आपण वाचलं कळे, देवाचे जे मध्ये पडलेले सेवक असतात, मध्यस्थ, ती जी सेवाने कार्य करतात, ती कार्य सेवा पाहायला देवदूताला आवडते. देवदूताला आवडते कार्य पाहायला. म्हणजे देवदूत सुद्धा देवाच्या मध्यस्थ संदेष्टी जे असतात त्यांना इतकं महत्व देतात, त्यांच्याद्वारे घडणारं कार्य देवदूतांना पाहायला आवडते. बघा वचन काय सांगते. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये वचन सांगते की पेत्राचे पहिले पत्र त्याच्यामध्ये 1 अध्यायामध्ये आपण पाहू. वचन सांगते 10 ते 12 वचन. समजून घ्या वचनात काय
दिले. ज्या संदेशाने तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले त्यांनी त्या कारणाविषयी बारकाईने शोध केला. त्याच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. त्याने कोणता अर्थ व कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हा स्वतः सांगणाऱ्याने त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. पहा, सुंदर रीतीने बायबलमध्ये दिलेले आहे. सुरुवातीपासून पूर्वीपासून देवाचे सेवक देवाचे संदेष्टे ख्रिस्ताच्या आत्म्याने सुवार्तेची घोषणा करत आहे, लोकांची घडण करत आहे, प्रभू येशूच्या गोष्टीचा बारकाईने शोध घेते आणि लोकांना ते कळवत आलेले आहेत. तेव्हा हे सेवक संदेष्टे स्वतःसाठी करत होते असंही का लिहिले नाही, तर वचन सांगते हे संदेष्टे सेवक तुम्हासाठी म्हणजे लोकांसाठी करत होते, पेट्रो म्हणतो. आणि संदेशांच्या द्वारे होत असलेली सेवा, होत असलेले कार्य जे तुमच्यासाठी ते कार्य करत आहे हे पाहण्याची उत्कंठा, न्याहाळून पाहण्याची उत्कंठा कोणाला बायबल सांगते? देवदूतांना. जे प्रभूचे सेवक प्रभूची सुवार्ता प्रभूचं कार्य करत आहेत, प्रभूविषयी लोकांना शिकवत आहे, सांगत आहे, लोकांची घडण उन्नती व्हावी आणि त्यांच्याद्वारे जे कार्य घडत आहे ही पाहण्याची उत्कंठा देवदूतांना सुद्धा आहे. म्हणजे देवदूत सुद्धा इथे परमेश्वराच्या सेवकांना इतकं महत्व देते की त्यांच्याद्वारे घडलेलं कार्य त्याला पण पाहायचं असतं. हालेलुया. आता देवदूत म्हटलं तर भरपूर अद्भुत कार्य देवदूत करतात, भरपूर मोठे मोठे चमत्कार देवदूतांच्याद्वारे घडले जातात. आपण बायबलमधून अनेक गोष्टी पाहतो. पण इकडे तर देवाच्या सेवकांच्यातून होणारी सेवा देवदूतांना पाहायला आवडते. म्हणून इकडे देवदूत मात्र कर्नेलला म्हणत आहे, या परिस्थिती माणसे पाठव, पेत्राला बोलावून आण, तो तुला मार्ग दाखवेल, तो तुला स्पष्टरित्या शिकवेल. कोण? परमेश्वराचा सेवक. कर्नेलने ताबडतोब 3 माणसाला पेत्राला बोलवण्यासाठी पाठवलं आणि मात्र पवित्र आत्म्याने पेत्राला म्हटलं की मीच त्यांना पाठवलेले, तू त्यांच्या बरोबर जा. पण आता पवित्र आत्मा बोलतो मीच पाठवले. देवदूताने सांगितलं होतं म्हणजे पवित्र आत्म्याचं काम होतं, पवित्र आत्म्याने म्हटलं होतं. आणि पेत्र ताबडतोब कर्नेल नावाच्या माणसाच्या घरी जातो. तो आपल्या इष्ट मित्रांना मागे आपल्या आपत्ती नातेवाईक सर्वांना जमून तिथे बसला होता, वाट पाहत होता पेत्राची. त्या पेत्राने प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करायला सुरुवात केली. त्याने प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करायला सुरुवात केली, प्रभू येशूविषयी सांगायला सुरुवात केली. आणि बायबल सांगते ज्या पेत्राने बोलायला सुरुवात केली, पेत्राने प्रभूचं वचन द्यायला सुरुवात केली, प्रेषित 10 दे 44 ते 48 वचनापर्यंत, तेव्हा वचन ऐकणाऱ्या या सर्व परराष्ट्रीय लोकांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला, पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला. अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलायला लागले, पवित्र आत्म्याने कार्य करायला सुरुवात केली. जेव्हा परमेश्वराचा सेवक तिथे उभा राहिला तेव्हा अनेक लोकांचा उद्धार झाला, अनेक लोकांचे तारण झाले, अनेक लोक पवित्र आत्म्याने भरले गेले, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले गेले. परमेश्वर हे कार्य कोणाद्वारे करत आहे? आपल्या सेवकाच्या द्वारे. भले देव स्वतःही करू शकत होता, आपल्या दूताद्वारे करू शकत होता, पण तरी देवाने पेत्राला मध्ये उभे केले, पेत्राच्या द्वारे कार्य घडून आणले. म्हणून देव शोधतो एक मध्यस्थ, म्हणून देव शोधतो एक कर्ता पुरुष जो अनेकांसाठी प्रायश्चित करेल, जो अनेकांसाठी मध्यस्थी करेल. अशा माणसाला प्रभू आज शोधत आहे. हालेलुया. मग यावर आपल्याला कळते की का मेंढपाळाची गरज आहे, का एक मध्यस्थ पुरुषाची गरज आहे. कारण मंडळी जी आहे ती त्या मेंढपाला उभारलेली असते. त्यामुळे मंडळीमध्ये कोणती दुःख, संकटे, समस्या आल्या आणि त्याने मेंढपाळाला गोष्टी कळवल्या तर मेंढपाळ डायरेक्ट देवाकडे प्रार्थना करेल आणि मेंढपाळाच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला देव उशीर करणार नाही. देव लवकर मेंढपाळाची
वचनापर्यंत आपण पाहणार की इस्रायल लोकांनी कशा प्रकारे परमेश्वर पित्याविरुद्ध बंड केले, वारंवार ते देवाचे नियम मोडत गेले, प्रभू विरुद्ध पाप करत गेले, अनेक वेळा त्याने परमेश्वर पित्याची परीक्षा पाहिली, म्हणून देव पित्याने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मंडळीला नष्ट करण्याचा प्रभूने निर्णय घेतला की मी याला नष्ट करेन, मी याला नाहीस करेन, म्हणून मारून टाकेन म्हणून. तेव्हा बायबल सांगते त्याच्यामध्ये वचन काय सांगते बघा, तेव्हा 23 वचनात तेव्हा परमेश्वर पित्याचा संदेष्टा मोशे परमेश्वर पित्याला आडवा आला. वचन काय सांगते, तेव्हा तो म्हणाला यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. मोशे आडवा आला देवाला. देवाने निर्णय घेतला होता या मंडळीचा नाश करण्याचा, कारण ते वारंवार कुरकुर करत होते, वारंवार देवाची परीक्षा पाहत होते, परमेश्वराच्या विरुद्ध जात होते आणि मोशेच्या विरुद्धही त्यांचं कुरकुरणं चालू असायचं. तेव्हा निर्णय घेतला मी याला नष्ट करून टाकतो, मी यांचा नायनाट करून टाकतो. तेव्हा मोशे देवाला आडवा आला आणि मोशेने देवाकडे विनवणी केली, प्रभू तू या लोकांचा नाश करू नको, तू या लोकांना नष्ट केलं तर तुझे शत्रू ऐकतील आणि ते काय म्हणतील की परमेश्वराने लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, पण तू त्याला कन्यान देशात येऊ शकला नाही, त्याने त्याला रानातच मारले. मोशे आड आला, मोशेने मध्यस्थी केली आणि देवाने इस्रायल लोकांना वाचवलं. मोशे मध्ये पडला, देवाने मोशेची विनवणी ऐकून या मंडळीला वाचवलं. बघा पुढे काय सांगते, गणना 16 अध्यायामध्ये जेव्हा कोरह, दातान, अबीराम जेव्हा याने मात्र मोशेच्या विरुद्ध कुरकुरणे करायला सुरुवात केली मोशेच्या विरुद्ध, आणि मात्र जेव्हा मोशेने अहरोन विरुद्ध मात्र ते उभे राहिले, परमेश्वर पित्याच्या विरोधात गेले आणि मात्र त्याने मोशे अहरोन विरुद्ध मात्र गेले, त्याने मंडळीला सुद्धा भडकवण्याचं काम केलं. 250 लोकांना सुद्धा त्याने आपल्याकडे वळवलं, कोरह, दातान, अबीराम या तिघांनी. तेव्हा मात्र मोशे मध्ये उभा राहील. परमेश्वर पित्याने मोशेला काय म्हटलं का, 21 वचनात आपण पाहू, 16:21, तुम्ही या मंडळी, मोशेने अहरोनला देव पिता म्हणतो, तुम्ही या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्याला भस्म करीतो. कारण लोक कुरकुर करत होते, विरुद्ध उभे राहिले होते आणि मग देवाला एवढा राग आला की देव पित्याने म्हटलं मोशे अहरोनला तुम्ही बाजूला व्हा दोघे, याला एका क्षणात मी नष्ट करून टाकतो, मारून टाकतो यांना. तेव्हा मोशे आणि अहरोन वचन काय सांगते बघा 22 वचनात, तेव्हा देव पित्यापुढे ते पालथे पडले आणि देव पित्याकडे त्यांनी विनंती केली. तेव्हा परमेश्वर पित्याने त्यांची विनंती ऐकली आणि जे 250 मंडळी कोरह, दातान, अबीराम यांनी मात्र कुरकुर केली होती, ते मात्र कोरह, दातान, अबीराम त्यांची मंडळी जिवंत अधोलोकात गेले आणि 250 मंडळीवर दुपाटने पालटले आणि ते भस्म झाले आणि बाकीची मंडळी वाचली. जर त्यावेळी अहरोन आणि मोशे दोघे परमेश्वर पुढे पालथी पडले नसते, मध्यस्थ झाले नसते, तर सारी मंडळी 6 लाख लोक जागच्या जागेत भस्म झाले असते. पण मोशे आणि अहरोनामुळे हे मध्ये पडल्यामुळे मंडळी वाचली. पुढे वचन सांगते त्याच्यामध्ये 16 अध्याय 41 ते 50, पुढे इस्रायल लोकांना वाचवलं देवाने मोशे अहरोनच्या द्वारे, परंतु ते पुढे उलट कुरकुर करायला लागले मोशे आणि अहरोन विरुद्ध, त्यांचे कुरकुरणे सुरू झाले. तेव्हा परमेश्वराचा पुन्हा क्रोध भडकला आणि परमेश्वर पित्याने मरी पाठवली आणि मरीने लोक मरू लागले आणि या मरीने 14,700 लोक मेले. या मरीने 14,700 लोक मेले. त्या मोशेने अहरोनास म्हटलं जा, परमेश्वर पित्याच्या बघा मोशे या अहरोनला काय म्हणतो, परमेश्वर पित्याकडे प्रायचित करण्यासाठी की मात्र धूप घे, हे धुपाटणीचा धूप घाल आणि जा आणि जिवंत आणि मेल्याच्या मध्ये उभा आणि प्रायचित कर, कारण तो याजक होता. तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे ताबडतोब अहरोन जाऊन मेलेल्या आणि जिवंत याच्यामध्ये उभा राहिला आणि प्रायचित करू लागला. जेव्हा अहरोनने प्रायचित केलं तेव्हा मरी थांबली.
तेव्हा मरी थांबली. जेव्हा अरुण मध्ये उभा राहिला जिवंत आणि मेलेल्यांच्या मध्ये देवाकडे मध्यस्थी करायला, तेव्हा मरी थांबली. नाहीतर संपूर्ण लोक 6 लाख लोक जागेत मेले असते. 14,700 लोक तिकडे मेले होते. जर अरुण प्रायचित करत नसता, देवाकडे मध्यस्थ बनला नसता, तर 6 लाख लोक जागेत मेले असते. हालेलुया. इकडे मध्यस्थाची गरज आहे. जेव्हा एक मध्यस्थ मनुष्य देवाकडे मध्यस्थी करीतो, तेव्हा मंडळी वाचविण्यात येते, मंडळीची सुरक्षा होते, मंडळीवर आलेल्या पीडा, संकटे, दुःख आणि निराशा दूर होतात. परमेश्वराचा अनुग्रह मंडळीला मिळतो. म्हणून एक मध्यस्थाची गरज आहे. एक मेंढपाळाची गरज आहे, जो मंडळीमध्ये आणि देवाच्या मध्ये उभा राहतो. हालेलुया. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते बघा. गणना या पुस्तकामध्ये 13 आणि 14 अध्यायामध्ये ज्या मोशेने देश हेरण्यासाठी, कनान देश हेरण्यासाठी 12 हेर पाठवले, ते संपूर्ण देश हेरून 40 दिवसाच्या आत आले. हे देश हेरून आल्यानंतर ते इस्रायल लोकांना, मोशे अरोनाला म्हणू लागले की तो देश खरोखर मोठा आहे. त्या देशामध्ये भरपूर अन्नधान्य, फळं आहे, काही कमी नाही. पण तिकडूनचे लोक धिप्पाट आहेत. त्या लोकांपुढे आपण टोलासारखे दिसतो. तर ते लोक ताकदवान लोक आहेत. त्यांच्या पुढे आपली ताकद चालणार नाही, ते आपल्याला नष्ट करतील. तेव्हा त्या 12 हेरातून 2 हेर, योशुआ आणि कालेब, हे दोघ म्हणू लागले, पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण आपला देव परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपला देव परमेश्वर आपल्याला त्यांच्यावर विजय देईल. पण या कालेब आणि योशुआचं हे ऐकण्यासाठी इस्रायल लोक तयार झाले नाही, कारण 10 हेराने इस्रायल लोकांना अरिष्ट बातमी दिली की आपली ताकद त्यांच्या पुढे चालणार नाही, ते आपल्याला नष्ट करतील. म्हणून इस्रायल लोकांनी 10 हेरावर विश्वास ठेवला आणि रडगाणे सुरू केले. रडायला सुरुवात केली, आक्रोश करायला सुरुवात केली की आम्हाला इकडे माराव्यास चाललेले, त्या मिस्र देशात कब्रा होत्या का, आणि रडगाणे सुरू केली, कुरकुर करायला सुरुवात केली या लोकांनी. आणि बायबल सांगते त्यावेळी परमेश्वराचा क्रोध भडकला. बघा वचन काय सांगते, गणना 14 अध्याय 12 वचनात. परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्याच्यावर मोठे व प्रबल राष्ट्र करीन. देवपिताला राग आला आणि देवपिता म्हणतो, या सर्वांना मी नष्ट करून टाकीन, ठेवणार नाही कोणाला. तुला एकट्याला जिवंत ठेवीन आणि तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र मी बनवीन. त्या मोशे देवाकडे विनंती करू लागला, देवपिताचा धावा करू लागला, इस्रायल लोकांना क्षमा व्हावी म्हणून तो मध्यस्थी करू लागला. आणि परमेश्वर पित्याने मोशेची मध्यस्थी ऐकली आणि पुन्हा एकदा इस्रायल लोकांचा नाश केला नाही. तर मात्र त्या 10 हेरांवर मरी आले आणि ते 10 हेर मरण पावले. त्या 10 हेरांचा नाश झाला. मोशेच्या मध्यस्थीने इस्रायल लोक वाचले, परंतु पुढे ते शरणासाठी जे 40 दिवस लागले होते, ते देवाने 40 दिवसाचं रूपांतर 40 वर्षात करून टाकलं. देवाने म्हटलं, एका दिवसामागे 1 वर्ष, अशा प्रकारे 40 वर्ष तुम्ही या रानात आणि तुम्ही या जंगलात राहतील. आणि इस्रायल लोक 40 वर्ष जंगलात प्रवास करत राहिले. पण मोशेच्या विनंतीमुळे देवाने त्यावेळी इस्रायल लोकांना मारून टाकले नाही, तर त्यांना वाचवले. सतत मोशे आड आला आणि मोशेची विनवणी ऐकून, त्याचा धावा ऐकून देवाने इस्रायल लोकांना वाचवलं. म्हणून एक मध्यस्थाची गरज आहे. मंडळीमध्ये नेहमी कोणी ना कोणी चुकते, काही ना काही चुका छोट्या मोठ्या घडत असतात. मग देवाचा क्रोध आपल्याला घडकू नये, आपल्याला क्षमा मिळावी म्हणून मेंढपाळ आपल्यासाठी मध्यस्थी करीतो. याचा अर्थ असा नाही की मंडळीने चुकाच करत राहिल्या, सतत चुका करत राहिली तर देवाच्या न्यायाला हातून सुटणार नाही. तर या चुका सोडल्या पाहिजे आणि देवाचे नियम पाळले पाहिजे. किंवा मंडळीमध्ये अनेक वेळा कोणी आजारी पडते, कोणी संकटात आहे, कोणी दुःखात आहे, कोणी निराशात आहे. तेव्हा अशा वेळी मंडळीसाठी मेंढपाळ प्रार्थना करीतो आणि मग मेंढपाळाच्या प्रार्थनेने मंडळीला आरोग्य, जीवन, आशीर्वाद आणि अनुग्रह लाभत असतो. मंडळीवर परमेश्वराचा अनुग्रह येतो, कारण मेंढपाळ परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो म्हणून. हालेलुया. हालेलुया.
म्हणून एका मेंढपाळाची गरज आहे. बघा वचन काय सांगते निर्गम 18 अध्यायामध्ये 13 ते 27 वचना. मोशे सकाळी पहाटे उठून लोकांचा न्याय इन्साफ करत होता. पुष्कळ लोक मोशेकडे येत होते आणि मोशे त्यांचा न्याय निवाडा करत होता. जेव्हा ही गोष्ट मोशेच्या सासऱ्याने पाहिली, हा जो मोशेचा मिधानी सासरा होता, त्याने जेव्हा ही गोष्ट पाहिली त्याला वाईट वाटलं की मोशे सकाळपासून बसलेले आणि लोक झुंडीने त्याच्याकडे येते. अशा मुले मोशे पूर्ण थकून जाईल. म्हणून मोशेच्या सासऱ्याने मोशेला म्हटलं की लोक सकाळपासून तुझ्याकडे येते आणि तू त्यांचा न्यायनिवाडा करत आहे. तेव्हा मोशे म्हणत आहे की लोक माझ्याकडे येते, मी त्यांचं मध्यस्थ आहे, मी त्यांच्या विनवण्या देवाकडे पोचवत आहे. तेव्हा मोशेच्या सासऱ्याने म्हटलं बघ, माझा मी तुला एक सल्ला देतो की मात्र या लोकांवर तू काही लोकांची नेमणूक कर, जसं की 1000-1000वर, 100-100वर, 50-50, 10-10वर असे काही पुढारी ने जे करते असतील, जे प्रामाणिक असतील, इमानदार असतील, देवाचं भय बाळगतील अशा लोकांना तू निवड. आणि त्या लोकांना निवडून या लोकांवर त्यांना नायक ने. आणि मग ते छोटी मोठी काही प्रकरण असतील पाहतील आणि मोठी प्रकरण असतील ते तुझ्याकडे आणतील. आणि मग तू यांच्यामध्ये आणि देवामध्ये मध्यस्थ बन. आणि मग ही प्रकरण तू देवाकडे ने आणि मग देव तुला उत्तर देईल. मग ही गोष्ट मोशेला आवडली. पुढे जाऊन परमेश्वराने सुद्धा ही गोष्ट मोशेला अशी सांगितली जी इत्रोने सांगितली होती. आणि मोशे वचन काय सांगते बघा 19 वचना, या लोकांचा देवापाशी तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी तू ने. आणि अशा प्रकारे मोशे मात्र त्या लोकांसाठी देवामध्ये मध्यस्थ बनला आणि लोकांची प्रकरणे, लोकांच्या विनवण्या, लोकांच्या मागण्या किंवा जे काही गोष्टी होत्या त्या मोशे देवाकडे नेऊ शकला. लोक डायरेक्ट आपल्या विनवण्या देवाकडे पोहोचू शकत नव्हत्या, म्हणून देवाने मोशेला उभे केले. लोकांनी मोशेला विनवण्या कळवल्या आणि मोशेने देवाकडे विनवण्या कळवल्या. हालेलुया, हालेलुया. काही गोष्टी मात्र लोक मोशेकडे यायच्या आणि सांगायच्या अशी प्रकरण आहे, तर काय करायचं? त्या मोशे सांगायचा थांबा मी देवाला विचारून येतो. गणना 9 अध्यायामध्ये 8 वचना ही फार महत्वाचं वचन आहे. बघा, एका देवाचं सेवक आणि देवाचं नातं किती जवळचं नातं असतं. इतकं जवळचं नातं असतं की मात्र त्या व्यक्तीला ताबडतोब उत्तर पण मिळते. किती जवळचं नातं असतं बघा. 8 वचन गणना 9 अध्याय 8. जेव्हा इस्रायल लोकांनी मोशेला बातमी कळवली तेव्हा मोशे काय म्हणते पहा. मोशे त्याला म्हणाला जरा थांबा, तुमच्या बाबत परमेश्वराची काय आज्ञा ती मी ऐकतो. जेव्हा वचन काय सांगते, वलांड सण पाळायचं होतं, लोक काही अशुद्ध झाले होते एका प्रेतामुळे, हे प्रकरण होतं त्यांचं आणि त्यामुळे ते मोशेकडे आले होते. मोशेने म्हटलं जरा थांबा, मी परमेश्वराला विचारतो काय आहे ते तुम्हाला कळवतो. जरा थांबा. एवढी वेळ थांबायला सांगितलेली आहे. जरा थांबा म्हणजे देव मोशेच्या जवळ आहे. हालेलुया, हालेलुया. उदाहरण देते मी तुम्हाला. हालेलुया. अर्थ समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समज मात्र ब्रदराने नेमलेली व्यक्ती आहे काही ज्यांना कार्य सोपून दिले, ज्यांना प्रार्थना सोपून दिलेले आणि समज ती एक व्यक्ती भरपूर जवळची व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती ब्रदरांना भेटायला आलेली आहे. आणि ही व्यक्ती, पहिली गोष्ट, ही व्यक्ती ब्रदराच्या फार म्हणजे एकदम खास जवळचे किंवा त्या व्यक्तीचं ब्रदर नेहमी ऐकतात किंवा त्या व्यक्तीने केलेली विनंती मात्र ब्रदर मान्य करतात. इतक्या जवळची व्यक्ती आपण घेऊ आणि ती व्यक्ती ब्रदरांना म्हणत आहे ब्रदर असं काही गोष्टी आहेत, तर मात्र हालेलुया सॉरी त्या व्यक्तीला इतर व्यक्ती सांगत आहे. त्या व्यक्तीला जी निवडलेली व्यक्ती जी ब्रदरांच्या जवळची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इतर व्यक्ती सांगत आहे की असं असं काही काम आहे, असं असं काही कार्य आहे किंवा मला ब्रदरांना भेटायचं आहे काय. तर ती व्यक्ती सांगा जरा थांबा मी ब्रदरांना विचारतो. ब्रदर आता त्या व्यक्तीच्या एकदम जवळ आहे, म्हणजे त्यांचं नातं जवळच आहे आणि ब्रदर समज इकडेच आहे, केंद्रातच आहे आणि तो मनुष्य केंद्रात आहे जो ब्रदरांच्या हाताखाली आणि त्या व्यक्तीला
तर तो ताबडतोब ब्रदरांना कळवणार की ब्रदर असं असं आहे, काय करायचं. तर ब्रदर त्याला सांगणार, हा मी येतो, भेटतो. जर ती व्यक्ती खरोखर इतक्या जवळची असणार, खरोखर इतकी मजबूत असणार कार्यामध्ये, ताबडतोब ब्रदर त्या व्यक्तीचं ऐकणार आणि ताबडतोब ब्रदर त्या व्यक्तीचं ऐकून बाहेर येणार, त्या जी लोक आले त्यांना भेटणार किंवा जे काही कार्य आहे किंवा जे काही काम आहे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढणार. आता या ठिकाणी सुद्धा मोशे आणि देवाचं नातं इतकं जवळचं होतं की ताबडतोब मोशे म्हणत आहे, जरा थांबा, मी देवाला विचारतो. एवढं जवळचं नातं आहे, जरा थांबा, जास्त वेळ पण नाही, जरा थांबा. म्हणजे जणू काही देव त्याच्या अगदी जवळच आहे, अगदी जवळ. मग तो म्हणतो, जरा थांबा, मी विचारून येतो. किंवा मात्र ब्रदरांनी निवडली एक व्यक्ती इकडेच उभी आहे दरवाजाजवळ आणि ब्रदर आतमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला त्या ब्रदरांनी निवडलेल्या व्यक्तीला इतर व्यक्ती विचारत आहे, तर ती व्यक्तीला जरा थांबा, मी ब्रदरांना विचारते. कारण ब्रदर जवळ आहे, मग तो व्यक्ती मला जरा थांबा, मी विचारून सांगतो. पण ब्रदर इकडे नसते, लांब असते, तो सांगणार की ब्रदर इकडे मिळत नाही, तुम्ही भेटू शकत नाही. तर कदाचित व्यक्ती एखादा फोन करून सांगणार, लांब असतील तर. आता फोनची सुविधा आहे, फोन करून सांगणार की मात्र थांबा, मी ब्रदरांना विचारते फोन करून काय आहे, जरा थांबा तुम्ही. ती व्यक्ती ब्रदरांच्या जवळ असेल तर ती सांगणार, जरा थांबा, मी विचारते. पण एकदम जवळची नसेल, जाणार ब्रदर बाहेर गेल्यात, मग आल्यानंतर आपण भेटू, नंतर बोलू याच्यावर, आता ब्रदर मिळत नाही. कारण एवढं जवळचं नातं नाही म्हणून ती व्यक्ती स्वतः भरोसा देऊ शकत नाही. पण मोशेचं आणि देवाचं इतकं जवळचं नातं होतं म्हणून मोशे इतका भरोसा देत आहे, जरा थांबा, मी विचारून येतो देवाला. म्हणजे जसं काही मोशे या भिंतीच्या बाहेर आहे आणि परमेश्वर त्या भिंतीच्या आत आहे, एकच अशी काही भिंत आहे. मोशे म्हणतोच थांबा आणि मोशे जातो, देवाला विचारतो, देव उत्तर देतो काय करायचं ते. हालेलुया. एवढं जवळचं नातं मोशेचं आणि देवाचं. जसं काही मोशे देवाच्या जवळच आहे, जरा थांबा, मी विचारून आलो. हालेलुया. म्हणजे लोक मोशेकडे यायचे आणि मोशे देवाला विचारायचा आणि देव मोशेला उत्तर द्यायचा, मोशे इस्रायल लोकांना उत्तर द्यायचा. इस्रायल लोक आणि देवामध्ये कोण मध्ये होता? मोशे होता. हालेलुया. हालेलुया. म्हणून एक मध्यस्थाची गरज आहे. भरपूर सांगायला आहे पण आता ती वेळ भरपूर झालाय म्हणून. तर आपण स्तोत्रस्थिती 6:28-31 मध्ये फिनास बाबतीत पाहतो. फिनहास जो होता, हा फिनहास जो प्रभूचा याजक, पुढे त्याने भरपूर कार्य केलेले आहे, पुढे शास्त्र पुस्तकामध्ये पण आपण पाहतो. हा फिनहास जो होता एलाजाराचा मुलगा, अहरोनाचा नातू. वचन काय सांगते पहा, या फिनासने मात्र या इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी केली. गणना 25 अध्यायामध्ये काय सांगते पहा वचन. वचन सांगते, त्यावेळी इस्रायल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मोडली आणि ते वचन काय सांगते पहा, बयाल पोराच्या नादी लागले, मूर्तीच्या नादी. म्हणून देवाचा क्रोध भडकला आणि परमेश्वर पित्याचा क्रोध भडकून त्यांच्यामध्ये मरी पसरली. त्या मरीने 24,000 लोक मेले. या इस्रायल लोक बयाल पोराच्या म्हणजे मूर्तीच्या नादी लागले, पापाच्या दृष्टिकोना नादी लागले आणि त्यामुळे देवाचा क्रोध भडकून वचन सांगते की 24,000 लोक मेले मरी. ते वचन काय सांगते पहा. तेव्हा फिनास जो आहे, हा फिनास मात्र त्याच्या मध्ये उभा राहिला आणि फिनासने प्रायश्चित केलं. मेन म्हणजे जो इस्रायल पुरुष आणि विधाने जी बाई होती त्यांना मात्र नष्ट केलं, की कारण त्यांच्याद्वारे साथ ही मात्र मूर्तीपूजेची साथ सुरू झाली होती, त्याच्यामुळे मरीची साथ सुरू झाली. आणि फिनास मध्ये उभा राहिला आणि फिनासने प्रायश्चित केलं. जेव्हा फिनहास मध्ये उभा राहून फिनहास प्रार्थना करत आहे, त्या बायबल सांगते मरी थांबली. वचन काय सांगते पहा, त्याच्यामध्ये गणना 25:18 वचनात मरी थांबली गेली. आणि परमेश्वर पिताने हा जो अहरोन याजकाचा नातू जो होता, म्हणजे एलाजाराचा मुलगा जो होता फिनहास, या फिनहासच्या बाबतीत देवपित्याने शांतीचा करार केला. काय सांगते वचन, परमेश्वर पिता म्हणतो त्याच्याशी तर माझा शांतीचा आणि निरंतराचा करार असणार. कारण मला क्रोध आला होता, मला राग आला होता, पण फिनासने माझा राग शांत केला. तो या इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करून देवाचा राग त्याने शांत केला. तो मध्ये उभा राहिला. जर फिनासने त्यावेळी प्रायश्चित केलं नसतं, या याजकाने प्रार्थना केली नसती, तर इस्रायल लोक अनेक लोक मेले असते.
गरज आहे. कारण देवाने अहरोनाच्या पूर्ण कुटुंबाला निवडलेलं होतं. देवाने त्याच्या घराण्याला निवडलं होतं. अहरोनही परमेश्वराचा सेवक, त्याचा मुलगा एलाजारही आणि पुढे एलाजारचा मुलगा फिनाहास सुद्धा परमेश्वराची सेवा करत होती याजक या नात्याने. म्हणून देवाने त्यांच्याद्वारे ते कार्य घडवलं आणि इस्रायल लोकांचे प्राण वाचवले. म्हणून एक मध्यस्थाची आपल्याला गरज आहे, जो विनवणी करतो, जो प्रार्थना करतो. इफिसियन्स पत्र 2:20 तुम्ही प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात आणि ख्रिस्त स्वतः एक कौन्सिल आहे. आपण कोणत्या पायावर रचलेले आहोत? प्रेषित आणि संदेष्ट. आपला पाया कोण आहे? प्रेषित संदेष्टी म्हणजे मंडळीचा मेंढपाल, जो पाया आहे आणि आपण उभारली. पाया मजबूत नसेल, पायाच नसेल आपल्याला, तर आपली काय उभारणी होईल? घर पोचले की नाही आपलं? एक म्हणतात आम्हाला मेंढपाळाची गरज नाही, आम्हाला पास्टर ब्रदरची गरज नाही. तर तुमचं घर पोचणार. पाया नसेल तर घर कसं मजबूत राहील? बायबल सांगते प्रेषित संदेष्टे पायी आहेत. तुम्ही त्या पायावर उभारलेले आहात आणि पाया जर घराचा नसेल तर घर कसं टिकेल? कोसळेल वादळ वाऱ्यामध्ये. संकटाचे वादळ वारे, समस्याचे वादळ वारे याच्याने घरे तुमची नक्की कोसळणार. हालेलुया, हालेलुया. अशी बरीच वचनं बायबलमध्ये, पण आता वेळ झालाय, उशीर झालाय म्हणून आपल्याला गरज आहे. प्रेषित 8:26-40 षंडकुशी यशाचा ग्रंथ वाचत होता, पण वास्तू ते समजत नव्हतं. देवदूताने फिलिपाला म्हटलं यरूशलेमेकडे जाणाऱ्या, गच्चकडे जाणाऱ्या वाटेने जा. जो तो गेला त्या पवित्र आत्म्याने फिलिपाला म्हटलं रथ गाठ. त्या फिलिप धावू लागला रथ गाठण्यासाठी. आणि फिलिपाने षंडकुशीला म्हटलं तू वास्तू ते तुला कळते का? तेव्हा 31 वर्षात षंडकुशी काय म्हणतो? कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसं कळेल? मी ग्रंथ तर वाचतो, पण मार्ग दाखविणारा पण मला पाहिजे. कोणी मार्ग दाखवलाच नाही तर मला समजणार कसं? तेव्हा तो रथ थांबवतो, फिलिपाला रथात घेतो आणि फिलिप त्याला प्रभू येशूची माहिती देतो. यशाचा ग्रंथ समजून सांगतो आणि फिलिप खाली उतरतो पाणवठ्याजवळ, बप्तिस्मा घेतो आणि फिलिपाचा उद्धार होतो आणि आनंद आहे. या षंडकुशी बप्तिस्मा घेतो, आनंद करीत निघून जातो आणि पवित्र आत्मा फिलिपाला घेऊन जाऊन अजोत नगरात ठेवतो. पहा वचन काय सांगते? कोणी मार्ग दाखविल्याशिवाय कसं कळेल? यशाचा ग्रंथ वाचत आहे पण कळत नाही, कारण मार्ग दाखविणारा हवा आहे. फिलिपाने परमेश्वराच्या सेवकाने त्याला मार्ग दाखवला, तेव्हा षंडकुशीला यशाचा ग्रंथ समजला. म्हणून मार्ग दाखवणारा परमेश्वराचा सेवक मंडळीसाठी असणं फार महत्वाचं आहे. तो मार्ग दाखवणार, शिकवणार, मार्गदर्शन करणार, तेव्हा तर मंडळीला कळणार. नाहीतर कसं कळेल मला सांगा? मेंढपाळाची गरज आहे, एका संदेष्टाची गरज आहे मंडळीला. परमेश्वर स्वतः असा मेंढपाळ शोधतो, देव शोधतो, ज्याद्वारे मंडळीचं जीवन सुरक्षित राहू शकते, मंडळीचा प्राण वाचू शकतात. अशी बरीच वचने आहेत, पण आता वेळ झालेला आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.